मम्मी तर आपण बाजारात घेतो. आज बाजारात मिळणारी लाल गोडी शेव घरीच बनवून पाहिली आणि एवढी जबरदस्त झाली होती ना की म्हणलं ही रेसिपी तुमच्यावर शेअर केलीच पाहिजे, कारण की प्रत्येकाला वाटतं ही घरी कशी बनवते. तर मग त्यासाठी काय करायचं, बेसन पीठ घ्यायचं बरं का. तुमच्या अंदाजाने तुम्ही किती घेऊ शकता, थोडंसं त्याच्यात नाही म्हणून बडीशेप टाकायची आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं 1-2 चम्मच तेल टाकायचं आणि आता पाणी टाकून याचं पीठ मळून घ्यायचं बरं का. आता आहे ना आपल्याकडे सोरा एकदम मोठ्या तारीचा नसतो, म्हणून मी पायपिंग बॅग मध्ये बनवलंय. त्यासाठी पातळ पीठ केलंय थोडंसं. जर तुमच्याकडे सोऱ्या असेल ना तर तुम्ही थोडं घट्ट पीठ मिळवून सोऱ्या सुद्धा करू शकता. आता पायपिंग बॅग मध्ये टाकून त्याच्या तेलात मस्त असे टळे घालून शेव करून घेतली बघा. मीडियम बारीक गॅसवर याला चांगलं तळून द्यायचं, आतून सुद्धा तळली पाहिजे. आता याला तळलं का लगेच आहे ना एका कढईमध्ये गुळ टाकायचा, 3 चमचे पाणी टाकायचं बरं का, जास्त नाही. आणि आता आहे ना त्याला आहे ना उकळून घ्यायचं बघा, असं चांगली उकळी आली पाहिजे त्याला. नंतर त्याच्यामध्ये ना लाल गोडी शेव होण्यासाठी लाल फूड कलर असतो ना तो टाकून द्यायचा थोडासा, म्हणजे चांगला कलर येतो. कलर टाकल्याच्या नंतर चांगलं उकळू घ्यायचं आणि आता लगेच तळलेली शेव आहे ना त्याच्यामध्ये टाकून द्यायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं. हळूहळूच मिक्स करायचं नाही तर तुटून जाते. गॅस बंद करायचं बरं का. आणि आता बाजारात अशी लाल अशी मोठी मिळते ना आपल्याला गोडी शेव, तशी बनवण्यासाठी ना याच्यावर ना असं मिक्स करत राहायचं, खाली आलेलं पॅक त्याच्या वर टाकत राहायचं, म्हणजे अशी जाड कोटिंग अशी तयार होते बघा. आता आमच्याकडे याला सुकायला सुद्धा वेळ नव्हता, म्हणजे पोरीने ना लगेच खाऊन घेतलं बघा आणि मी सुद्धा खाऊन घेतली. एवढी जबरदस्त लागली होती ना की त्याला सुकूच वेळच नव्हता. तर तुम्हाला सुद्धा गोडी शेव आवडत असेल ना तर नक्की बनवून बघा, तुमची सुद्धा एकच नंबर बनणार.